ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे मधुभाऊ सांगतात की सायली आणि कुसुमला की तुम्ही काय झालं तरी पण तुम्ही रत्नागिरीच्या घरी जायचंय आणि केस सॉल्व्ह होत नाही आणि अर्जुन आणि सायली यांचं डिवोर्सचं काय ते पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही गावाला निघून जायचं आणि काय झालं तर मी इथे थांबायचं नाही। तेव्हा कुसुम मधुभाऊना सांगते इकडची केस पण तेवढीच महत्वाची आहे ना। तेव्हा मधुभाऊ बोलतात इथली केस आणि काय ते मी बघून घेईन आणि आतापर्यंत जेवढी पण मदत केली नाही त्यांचा मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही इतके उपकार मावर केले तर एक उपकार करायला विसरू नका की आताच्या आता बॅग भरा आणि रत्नागिरीला निघून जावा। जोपर्यंत केस पूर्ण होत नाही डिवोर्सची फाईल पडत नाही आणि जोपर्यंत सायलीला दुसरा मुलगा मी बघत नाही तोपर्यंत तुम्ही रत्नागिरीला राहायचं आणि जर सायली इथे राहिली तर तो अर्जुन सुभेदार इथे सारखा तिला भेटायला येईल आणि ते काय मला चालणार नाही आणि मधुभाऊंचा इगो वाढलेला असता आणि ते कोणाचं ऐकायला पाहत नाही। तेव्हा सायली बोलते मी इथून कुठे जाणार नाही। तेव्हा मधुभाऊ बोलतात मी तुला सांगितलंय ना तू जर माझं ऐकलंस नाही तर माझं मेलेलं तोंड बघशील। तेव्हा कुसुम सायलीला समजून काढते। तेव्हा मधुभाऊ बोलतात तू जर माझी मुलगी नसशील आणि मी तुझा वडील नसेल तर हे नातं तोडून टाक आणि तेव्हा सायली मधुभाऊंचं निमूटपणे बोलणं ऐकून रत्नागिरीच्या दिशेने चालून निघते। तेव्हा इथे कुसुम चेतनला फोन करून सांगते की आम्हाला मधुभाऊने रत्नागिरीला जायला सांगितलं। तो इथे चेतन अर्जुनला सांगतो की कुसुम आणि सायलीला दोघांना पण मधुभाऊने रत्नागिरीला जायला सांगितलंय आणि तेव्हा चेतन अर्जुनला सांगतो की आपल्याला इथे वेळ न दडवता सायलीला तिकडे थांबवलं पाहिजे। तेव्हा चेतन अर्जुनला सांगतो त्यांची आता तिकडे एसटीतनं जाणार आहेत तर आपल्याला तिकडे एसटी स्टॉपवर जाऊन त्यांना थांबवावं लागेल आणि हे ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी एसटी स्टँडवर पोहोचतो। इकडे सायली आणि कुसुम एसटीची वाट पाहत असतात। तेव्हा कुसुम सायलीला सांगते की आपण अर्जुनला फोन करूया काय। तेव्हा सायली बोलते आपण नको ह्याच्यामध्ये आता आपण किती अडकून पडायचं आणि सायली सांगते मी शपथ मधुभाऊंची घेतली की पण काय झालं तरी पण मी अर्जुनला भेटणार नाही आणि तोपर्यंत इथे अर्जुन इथे एसटी स्टँडवर पोहोचलेला असतो। तेव्हा कुसुम विचार करते की मी तर अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्याचा विचार केला होता पण ती काय ऐकत नाही आणि इकडे अर्जुन सगळ्या रत्नागिरीच्या आणि इकडे तिकडे जाणाऱ्या बस पाहत असतो पण त्याला काय सायली दिसत नाही। तेव्हा चेतन अर्जुनला बोलतो की जिथे अनाउन्समेंट बसची करतात तिकडे जाऊन तू अनाउन्समेंट कर ना की जिथे पण सायली सुभेदार असेल तिने मला इथे येऊन भेटावं। तेव्हा कुसुमला वाटत असतं की चेतन आणि अर्जुन येतील पण काय चेतन आणि अर्जुन आले नसतील पण तेवढं ते बसमध्ये बसायला जाणार तोपर्यंत इथे अर्जुन अनाउन्समेंट करतो की आणि तेवढंच सायली थबकते आणि सबकलेली सायली अर्जुनला दिसते। तेव्हा अर्जुन माईकवर अनाउन्समेंट करताना बोलतो की जी आतापर्यंत तुम्हाला मी गोष्ट सांगितली नाही ती मला आता गोष्ट सांगायची आहे आणि तेव्हा अर्जुन त्या माईकवर अनाउन्समेंट करतो की मिसेस सायली आय लव्ह यू, मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हणत तो आपल्या प्रेमाची कबुली देतो। आता अर्जुनने सगळ्यांसमोर आता माईकवर अर्जुनने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि जो पण दुरावा असतो तो संपलेला असतो आणि आता ह्या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीचं या दोघांचं प्रेम व्यक्त झालेलं असतं। तर आता पुढे काय आता अर्जुन आता सायलीला सुभेदाराच्या घरी पुढे नेणार का ते पुढे पाहणे आता खूप रंजकच होणार आहे।